विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 5वा आणि 5व्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विचार करून आलो. शुद्ध ब्रह्म जगताच कारण नाही. जगताची जर संगती लावायची झाली, जगत जर उत्पन्न झालं, जगत उत्पन्न कसं झालं, कुठं झालं, कोणी केलं, असा विचार करत असताना ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत झालं असं म्हणायचं जर झालं तर शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पन्न होऊ शकत नाही. जसं सडीचं तांदूळ असतं, त्या सडीच्या तांदळापासून पुन्हा परत भाताच्या असणाऱ्या शेताची उत्पत्ती, शेतात असणाऱ्या अंकुराची उत्पत्ती होत नाही. तसं ते ब्रह्म अक्रिय आहे, अविकारी आहे आणि असंग स्वरूपाचं आहे. म्हणजे कोणाचाच त्या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी संबंध येत नाही आणि संबंध वाचून तर जगत उत्पन्न होत नाही. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी जगत उत्पन्न झालं असं मात्र म्हणावता येणार नाही. मग आता ब्रह्मापासून जगत उत्पन्न होत नाही हे आपल्या लक्षात आलं. मग आता ब्रह्मापासून जगत उत्पन्न होत नाही म्हणजे मनुष्य म्हणजे एका पुरुषापासून केवळ संतती होत नाही असं त्या ठिकाणी लक्षात आलं. मग आता त्या पुरुषाचा संग करण्याकरता एखाद्या स्त्रीचा मात्र स्वीकार करावा लागेल. तसं आपण नेहमी म्हणतो, या कारणे मी पिता, महद ब्रह्म हे माता, आपत्य पंडसुता जगदंबरो. म्हणजे या कारणे मी पिता, ते ब्रह्म पिता झालं, महद ब्रह्म प्रकृती माया ही माता झाली आणि त्या मातेच्या गर्भातून परत ईश्वर, जीव, जगत हे अशा पद्धतीचं जगदंबर अशा पद्धतीला प्रतीतीला येऊ शकतं. केवळ एका ब्रह्मापासून आणि शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती मात्र होऊ शकत नाही. म्हणून आता काय करायचं, तर त्या पुरुषाला जसं स्त्रीचा संग करावा लागतो तसं या शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेचा स्वीकार आपल्याला करावा लागेल. मग मायेचा स्वीकार करायचा. मग मायेचा स्वीकार केला, मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जसं वरीलप्रमाणे अशा अडचणीमुळे पुत्रादी कार्याच्या सिद्धीकरता ज्याप्रमाणे एका पुरुषाची स्त्री मानावी लागते, त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी माया म्हणून एक पदार्थ माना, नव्हे मानलाच पाहिजे. एक पदार्थ माना, नाहीतर तुम्हाला कसंही झालं तर तो मानावं लागून त्याच्या वाचून जगताची उत्पत्ती संगती मात्र लावता येणार नाही. आणि मग ती माया मानायची असेल तर ती माया कशी माना, त्रिगुणात्मक अशा स्वरूपाची माया माना. मग अशा माया कशी मानावी याविषयी शंका व समाधान. आता ती माया कशी मानायची, कशाच्या आश्रयाने माया मानायची? कारण वास्तविक पाहिलं तर माया ती जड आहे का चेतन आहे, तर स्वाभाविकपणे जड आहे. आणि जड असणारा पदार्थ स्वतःसही जाणत नाही आणि दुसऱ्यासही जाणत नाही. म्हणून ती मानायची जर झाले तर कशी मानावी, तर परमात्म्याच्या आश्रयावरती मानावी. कारण जे काय आहे ते सगळ्याला अधिष्ठान कोण आहे, तर परमात्माच त्या ठिकाणी आहे. असं आपण मागं 4थ्या तरंगामध्ये पाहिलं आणि 2ऱ्या तरंगामध्ये पण त्याचा विचार आपल्याला येऊन गेलेला आहे. मग माया मानायची तर तिला स्वतंत्र अशा स्वरूपाची मानून चालणार नाही. कारण सांख्य मतामध्ये मात्र निरेश्वरवादी असणारे सांख्याचं मत आहे, ते मात्र माया मानत असताना कसे म्हणतात, स्वतंत्र अशा स्वरूपाची माया मानतात. ईश्वर मानतात का, ईश्वर मानण्याची आवश्यकता त्यांना पडत नाही. ती माया सगळं जगत उत्पन्न करते, जगताचा नाश करते. हे सगळ्या गोष्टी कशा आहे, स्वाभाविकपणे होत असतात. म्हणजे असं मत होतं की त्या टेबलावरती आणि मुलगा आणि त्याची पिता दोघं बसल्याच्या नंतर तर वडील कसे म्हणायचे, हे सगळं जगत स्वाभाविकपणे त्या ठिकाणी होत असतं, स्वाभाविकपणे त्याचा नाश होत असतो, याला कोणी याचा करता वगैरे असण्याची आवश्यकता नाही. तर त्याने चित्र काढून ठेवलं कुठं, त्या टेबलावरती एक सुंदर अशा पद्धतीचं. आणि संध्याकाळी वडील म्हटले, हे चित्र कोणी काढलं, तर त्या मुलाने सांगितलं, हे चित्र स्वाभाविकपणे असंच तयार होतं, असंच त्याचा नाश होतो. तर ते वडील म्हणले, असं तयार होतं असं जर म्हणता असेल तर त्याला मी गाढव म्हणेल. मुलगा म्हणला, त्या गाढवाची पिता तुम्ही आहात. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात आलं की हे सगळं जड आहे ना, जड काय त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करेल का,
नाही जयाचे ने स्वभावे हे होत जाता आगवे. म्हणून ज्याच्यामुळे हे सगळं होत आहे तो कोण आहे? शुद्ध असणारा परमात्मा. त्याच्या आश्रयाने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मायेच्या ठिकाणी आपल्याला ज्ञान, क्रिया आणि पदार्थ प्रतीतीला येत असतील. जसं रजेवर आपल्याला सर्प प्रतीतीला येतो, फुलाची माळ प्रतीतीला येते, जलरेषा, भूरेषा असं सगळं प्रतीतीला येतं. मग त्या सर्पाने काही घडवलं का? आपलं रज्जूने काही घडवलं का? त्याच्यामध्ये काहीच घडवलं नाही. पण त्याच्या अज्ञानामुळे हे सगळं आपल्याला प्रतीतीला येतं. आणि अज्ञान निघून गेलं का एक ब्रह्म आहे असं प्रतीतीला येत असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का प्रतीतीला येतात? मायामुळे प्रतीतीला येतात. मायेच्या तिन्ही गुणामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रतीतीला येत असतात. गुणागुणेशी वर्तनतो. गुणच गुणाच्या ठिकाणी वावरत असतो. परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कार्य मात्र घडत नाही, हे आपलं पक्क लक्षात आहे. म्हणून माया मानायची तर कशी मानली पाहिजे? त्रिगुणात्मक मानली पाहिजे. आता ती माया सांख्यमत स्वतंत्र सांगतं आणि वेदांत मत मात्र मायेला स्वतंत्र मानत नाही. माया मात्र परमात्म्याच्या आश्रयावर मानतात. आता माया जर परमात्म्याच्या आश्रयावर जर मानली तर मायेचं प्रतिबिंब, आपलं चैतन्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडेल? मायामध्ये पडेल. मग त्या मायेमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब जेव्हा पडेल तेव्हा त्या माया विशिष्ट असणाऱ्या चैतन्याला पुढं नाव येऊ शकतं ईश्वर. आणि तो ईश्वरच या सगळ्या जगताला, जीवाला, सर्वाला, उत्पत्तीला कारण ठरू शकतो. मग अशा पद्धतीनं आपण मायेचा स्वीकार करावा. इथपर्यंत आपला विचार येऊन गेलेला होता. मायेचे लक्षण व तिची सिद्धी. प्रथम मायेचे लक्षण असे की माया ही अनादि व अंतवती असून स्वतःहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. मायेचे लक्षण करता असताना माया ही कशी आहे? तैशी सत ना असत होय. माया सतही नाही आणि माया असतही नाही. माया स्वतःहून कशी? विलक्षण आहे. मग सत शब्द वापरला की नाही? सत आहे म्हणजेच ती कशी झाली? अनादी आहे. पण असत पण लक्षात ठेवायचं. नुसतं सत लक्षात ठेवलं तर गोंधळ होईल. असतही त्या ठिकाणी असते. जसं आपण रूप पाहिलं का रूपाला सावली आहेच का नाही? शरीर उभं राहिलं तर शरीरापाशी सावली आहे का नाही? शरीरापाशी सावली आहेच. मग जोवर शरीर आहे तोवर सावली आहे का नाही? जोपर्यंत रज्जू आहे तोपर्यंत रज्जूवरती सर्पाची प्रतीती ज्ञानी मनुष्याला पण आहे आणि अज्ञानी मनुष्याला पण तर आहेच. पण येतेच का नाही आपल्याला? तसं परमात्मा आहे, अधिष्ठान आहे, तोपर्यंत आद्यस्थ पदार्थ आहेच का नाही? आहेच. मग ही माया आहे का नाही? ही माया जसं माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी. हे तुकोबराय म्हणताय का नाही? हे तुकोबराय म्हणताय. त्याच्यात काही दोष पाहण्याचं काही कारण नाहीच आहे. म्हणून माया कशी? अनादी आहे. पण अनादी जरी असली तर ती अंतवती आहे का नाही? तैसे विचाराचे नामनस आहे. जेव्हा ब्रह्मस्वरूपाचा विचार होतो तेव्हा मायेचं काय अस्तित्व राहतं का? काही स्वाभाविकपणे कळतं का हे सगळं जगत कसं आहे? माया कार्य आहे. एकदा रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाला महत्व राहतं का? सर्पाचं महत्व स्वाभाविकपणे निघून जातं का नाही? म्हणजेच मग आता त्या सर्पाला अंत आहे का नाही? सर्पाला अंत झाला. कशामुळे सर्पाचा अंत झाला? रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाचा अंत हा स्वाभाविकपणे होत असतो. तसं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं का मायेचा अंत हा स्वाभाविकपणे होत नाही का? ती प्रतीतीला जरी येत असेल तर अंत होतं का नाही? मग ती अनादी नाही का? ती अनादी पण आहे. पण अंत होते का? विचाराचे नामनस आहे. ब्रह्मस्वरूपाचा विचार झाला की ती माया राहते का? मायेचा विचार संपून जातो. म्हणून ती कशी मानायची? अंतवती पण मानायची. अनादी व अंतवती असून स्वतःहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. बरं ती माया सत मानता येईल का? बरं तिला सत मानावं तर तिचा बाध होत नाही का? तिचा बाध होतो ना. मग तिला सत मानता येईल का? विचाराचे नामनस आहे. ब्रह्मस्वरूपाच्या विचाराने तिचा बाध होतो. आणि असत मानावं तर जगत म्हणून प्रतीतीला आले का नाही? जगत म्हणून प्रतीतीला येते. म्हणून सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय आहे का नाही? वचन आणि निर्वचन म्हणजे आपण काय म्हणायचं? ओंकार मारत त्याला थोडक्यात बा सण होईन न सांगता येईन अशी गंमत. असा सण शब्द आहे त्याला, आहे का नाही? म्हणजे तिचं कथन करायचं. पण कसं कथन करायचं? कथन तर करायचं, मायेचं वर्णन करायचं. कसं वर्णन करू?
म्हणजे कथन करता येतंय आणि कथन करता येत नाही. कथन करणे न करण्या वाचून विलक्षण असणारं स्वरूप तिचं. ती कशी आहे? विलक्षण आहे. म्हणूनच तिला काय समजलं जातं? पर्यायानं मिथ्या अशा स्वरूपाचं म्हटलं जातं. असं म्हणजे जो पदार्थ कधी हातामध्येच येऊ शकत नाही, जो पदार्थ तरंग पाण्यावर आला का नाही, पाण्यावर आलेलं तरंग किती काळापर्यंत तरंग रूपाने राहणार आहे, आणि हातामध्ये तरंग घेतला तर तरंग येईन का पाणीच येईल? पाणीच येऊ शकतं का नाही? म्हणून तरंग रूपाने प्रतीला आलं का नाही, मृगजळ आपल्याला प्रतीला आलं का नाही? आलं. पण ते आपल्याला त्याचा काही उपयोग करून घेता येईल का? मृगजळाचा काहीच उपयोग करून घेता येणार नाही. म्हणजेच ते मृगजळ सत्य झालं का मिथ्या झालं? मिथ्या झालं. तसं मायाकारी हे जगत सगळं कसं आहे? सत्तावून विलक्षण झालं, म्हणून त्या ठिकाणी ते कसं ठरलं? मिथ्या अशा स्वरूपाचं ठरलं. या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहे. आता एका स्त्रीला जशी अनेक नावं असतात, तसं या मायेला अविद्या, अज्ञान, अचिंत्य, शक्ती, प्रकृती, माया, कितीतरी असे त्याला त्या ठिकाणी शब्द असतात. मला वाटतं ह्या तरंगामध्ये त्याचा विचार पुढं येणारच आहे. तिला अचिंत्य म्हणून का म्हणायचं, तिला अविद्या का म्हणायचं, तिला प्रकृती का म्हणायचं, तिला प्रधान का म्हणायचं, अशी तिची वेगवेगळ्या स्वरूपाची नावं पुढं येणार आहेत. या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. कारण जे जड असतं ते जड जाडाला कधी आश्रय होऊ शकतं का? जड जाडाला कधी आश्रय होऊ शकत नाही. मग योगेश महाराज कुठं बसले तुम्ही आता? संत पंढरी 6 गाडी येणार आहे. 6:30. संत पंढरी ते मोठ्या शेड मध्ये का आपल्या बारक्या शेड मध्ये काय? बरं मला आता लक्षात आलं ते. असं या मायेलाच अविद्या, अज्ञान वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे. आणि ही माया आपण मागं पाहिली कशाची आश्रित राहते? ब्रह्मचैतन्याच्या आश्रित राहते. कारण एक अज्ञान किंवा एक कल्पित दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान होऊ शकतं का? आधार होऊ शकतं का? होऊ शकत नाही. मग सगळे पदार्थ जे कल्पित आहे ते सगळे कशाच्या आधाराने आहे? तर चैतन्याच्या आश्रित त्या ठिकाणी असतात. याचा विचार आपण चौथ्या तरंगात आणि दुसऱ्या तरंगामध्ये पाहिलेला आहेच. म्हणून ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण वापरलं होतं आपण. कोणतं बरं आठवतं का? का सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? डोक्यावर आहे त्याला अधिष्ठान कोण? आणि कमरेवर आहे त्याला अधिष्ठान कोण? आणि त्या बाईला पण अधिष्ठान कोण? फळा किंवा ती माती आहे का नाही? मग सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? ती माती किंवा तो फळाच आहे. आपल्याला असं वाटतं का त्या मुलाला किंवा त्या घागरीला आधार कोण आहे? बाई आहे. पण त्या बाईला सुद्धा आधार कोण आहे? घागरी मुलासहित ती माती किंवा तो फळाच आहे असं लक्षात येतं. म्हणून हे सगळे कल्पित मायाकार्य जे काही पदार्थ आहे किंवा ती माया आहे त्या सगळ्याला आधार कोण आहे? ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून ब्रह्मचैतन्य आश्रितच माया त्या ठिकाणी मानली पाहिजे. याचा विचार आपला बारकाईने झालता. ब्रह्मचैतन्य आश्रित माया आहे म्हणून वर सांगितलेच आहे. ते सामान्य चैतन्य मायाच्या विरुद्ध नाही. आता एक दोन चैतन्य आपण पाहिलं. एक सामान्य चैतन्य, एक विषय चैतन्य. आता ते सामान्य चैतन्य आणि विषय चैतन्य सांगत असताना त्याच्यामध्ये ब्रह्मास्मी इत्याकारक जी तत्वमसी ब्रह्मास्मी अशा महावाक्यकारक असणारी जी वृत्ती झालेली आहे, ती जेव्हा वृत्ती होती तेव्हा ते चैतन्य कसं होतं? विशेष रूपाचं होतं. बरोबर ना? ब्रह्मास्मी त्याकारक जी वृत्ती असते ती विशेष रूपाची होती. आणि मग ते चैतन्य सुद्धा तिथं कसं होतं? विशेष रूपाने त्या ठिकाणी होत असतं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मास्मी असा बोध होत नाही तेव्हा ते चैतन्य कसं होतं? सामान्य होतं. आता वास्तविक पाहिलं तर चैतन्य सामान्य आणि विशेष म्हणायचं काही कारण आहे का? सामान्य आणि विशेष म्हणायचीच गरज नाही. उलट त्या वृत्तीच्या सापेक्ष जिथं ब्रह्मास्मी त्या वृत्ती आहे ते चैतन्य विशेष झालं. आणि ज्या वृत्तीमध्ये ब्रह्मास्मी त्याकारक बोध नाही तेव्हा ते चैतन्य कसं होतं? सामान्य चैतन्य होतं. मग सामान्य चैतन्य मायेला साधक आहे का बाधक आहे? सामान्य चैतन्य साधक आणि विशेष रूपाचं चैतन्य मायेला बाधक ठरतं. असं आपण मागं पाहून आलो. मग ते सामान्य चैतन्य मायेस विरोधी नाही, उलट तिच्या जगत कार्यास सहाय्यक आहे. उलट ते काय करतं? जगत कार्यास सहाय्यक ठरतं.
त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास आहे का नाही. इथं आभास म्हणण्याच्या ऐवजी चिदाभास घेतलं तरी आपण चालेल, कारण चिदाभासाचं लक्षण करताना आपण कसं केलं होतं, आभास म्हणजे एक सामान्य सावली चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, पण ते विशेष रूपाने त्याला ज्ञान झालं आहे का नाही, तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, चिदाभास. चिद म्हणजे चैतन्याचं चैतन्य म्हणजे ज्ञानाचं खरं स्वरूप त्या ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा त्याला आपण चिदाभास असं म्हटलं जातं. म्हणून तो असणारा चिदाभास तो कधी, जेव्हा त्या वृत्तीमध्ये ब्रह्मास्मिताकारक वृत्ती होते का नाही, तेव्हा तो आभास न राहता तो कसा होतो, चिदाभास रूपाने विशेष होतो. वास्तविक पाहिलं तर आभास आणि चिदाभास भिन्न नाही, फक्त ज्ञानाच्या सापेक्ष आपण त्याला चिदाभास असं त्या ठिकाणी म्हणतो. मग त्या मायेस विरोधी ब्रह्माकार वृत्ती किंवा त्या वृत्तीत असलेला आभास हा आहे. शुद्ध चैतन्य आश्रित असलेली माया अनादी आहे. आता शुद्ध चैतन्य आश्रित असलेली माया कधीची आहे, अनादी आहे. याच्याविषयी काय तुम्हाला प्रमाण आठवतं का, ती अनादी निर्गुण प्रगटली भावाने, मुळात ती कशी अनादीच आहे ना. म्हणजे जसं रूप आलं तेव्हाच सावली आली का, रूप आल्याच्या नंतर काही काळाने सावली आली, रूपाबरोबर सावली येतेच का नाही, बरोबरच येते का नाही. केळी आल्याच्या नंतर केळीचा जसा गर येतो तसं गराबरोबर तिचं सालपट बरोबरच येतं का, ते मागून नाही घ्यावं लागतं आपल्याला. तसं ब्रह्म आलं म्हणजे ब्रह्माबरोबर माया ही उत्पन्न होतच असते. म्हणून शुद्ध चैतन्य आश्रित असलेली माया अनादी आहे. आदी म्हणजे उत्पत्ती. आदी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, उत्पत्ती आहे का नाही. मायेस उत्पत्ती नाही म्हणून अनादी आहे. आता माया त्या ठिकाणी उत्पन्न होते का, माया मात्र उत्पन्न होत नाही. मग कशी ब्रह्मतेची माया, मायतेची ब्रह्म, हे जसं म्हणतो की नाही. म्हणून ब्रह्माला जशी उत्पत्ती नाही तशी मायाला उत्पत्ती आहे का, मायेला सुद्धा उत्पत्ती नाही. म्हणून त्याच्या आश्रयालाच ही माया त्या ठिकाणी राहत असते. आता शिष्य म्हणतो माया उत्पन्न होते असे मानले तर काय अडचण आहे. आता ही माया उत्पन्न होते, पहिली गोष्ट काय सांगितलं त्यांनी की माया उत्पन्न होत नाही आहे का नाही. पण नाही म्हटले माया जर उत्पन्न होते असं मानलं तर काय फरक पडतो, तर ते म्हणतात कोणापासून उत्पत्ती मानणार. माया उत्पन्न होते ठीक आहे, तुम्ही असं म्हणता, तात्पुरतं आम्ही मान्य केलं, पण माया कोणापासून उत्पन्न होते असं तुम्ही सांगा. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणतो परमात्म्यापासून. परमात्मा म्हणजे काय अर्थ घ्यायचा या ठिकाणी, परमात्मा म्हणजे अक्रिय, अविकारी, असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा स्वरूपाचं असणारं जे परमात्मा, जे शुद्ध ब्रह्म आहे त्यापासून माया उत्पन्न होते असं मानलं तर जमल का. तो मुळात त्याची लक्षणं करताना आपण काय केलं, अक्रिय म्हणजे कोणत्याही क्रिया त्याच्यापासून घडत नाही. इथून तिथून कोण आहे, तोच परमात्मा आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्या ठिकाणी क्रिया होईल का. बरं असंग, त्याच्याबरोबर कोणाचा संघ आहे का, त्याच्यासारखं दुसरं स्वगत सजाते विजाते असा भेद तरी संभवतो का, असा भेदही संभवत नाही. म्हणजे ते कसं आहे, असंग आहे ऐक नाही. असंग आहे, अक्रिय आहे आणि अविकारी आहे. ते नित्य शुद्ध आहे का नाही, ते नित्य आहे. जे अनित्य असतं त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होतं म्हणून त्याला अनित्य म्हणता येतं. तसं याला अनित्य असं म्हणता येईल का, याला अनित्य म्हणता येतं, याला नित्य म्हणता येतं. आणि जे नित्य असतं त्याच्या ठिकाणी विकार कधी संभवतो का, त्याच्या ठिकाणी कधी विकार संभवत नाही, असं लक्षात घ्या. म्हणून शिष्य म्हणतो परमात्म्यापासून, तर परमात्म्यापासून माया उत्पन्न होते हे सुद्धा म्हणता येणार नाही. श्रीगुरु सांगतात तोच कसा आहे, तो श्रीगुरु तो अविक्रिय व असंग आहे ऐक नाही, त्याच्या ठिकाणी कोणत्या क्रिया होत नाही. म्हणजेच तो कसा आहे, नित्य आहे, असंग आहे. त्याच्यासारखं दुसरं ब्रह्म त्याच्या सोबतीला, त्याच्या संगतीला कोणी आहे का, कोणीच नाही ऐक नाही. असंग आहे, त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य नाही. आणि त्याच्यापासून माया उत्पन्न होणे शक्य आहे का, त्याच्यापासून माया कधी उत्पन्न होऊ शकत नाही. शिष्य बरे, ईश्वरापासून माया झाली असे म्हटले तर आता त्याला काहीच आधार सापडला नाही, ना परमात्मा आधार सापडला, ना कुणीच आधारच घेता आला नाही त्याला. मग आता ही माया उत्पन्न होते, शेवटी तो कुठे गेला, ब्रह्म त्याला आधार ठरला नाहीच, मग तो गेला ईश्वराकडे. तो म्हणला ईश्वरापासून माया उत्पन्न होते असं म्हणलं तर काय हरकत आहे. आता मग आपण पाहिलं की नाही, तो अविद्या माया ब्रह्मचैतन्याच्या आश्रित माना, म्हणजे काय होईल, ब्रह्मचैतन्याचं त्या मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यालाच आपण काय म्हणू, माया विशिष्ट चैतन्य ईश्वर असं म्हणू. असं म्हणून झालं की नाही आपलं आतापर्यंत, म्हणून झालं. आता त्या ईश्वराला ईश्वर भाव कोणामुळं आला, वास्तविक पाहिलं तर
मायामुळेच आलं आहे का नाही. आणि माया त्याच्यापासून उत्पन्न होते असं म्हणलं म्हणजे कार्यापासून कारण उत्पन्न झालं असं होईल का? पुत्रापासून पित्याची उत्पत्ती झाली असं होईल काय? असं हे सगळं विसंगत नाही व्हायचं का? तरी तो पर्यायाने म्हणला माया उत्पत्ती होते, मानायला काय हरकत आहे का? शुद्ध ब्रह्मापासून माया उत्पन्न होत नाही, ठीक आहे. मग ईश्वरापासून माया उत्पन्न होते, तरी इथं सुद्धा काय होतो, विरोध त्याला येत असतो. श्री गुरु, अरे बाबा, ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहे. जीव, जगत, ईश्वर या सगळ्याचं कारण कोण आहे? मायाच आहे ना. माया कार्य आहे. आपण नेहमी पाहतो जेव्हा त्या शुद्ध असणाऱ्या ब्रह्माला अविद्या उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं म्हटलं जातं. आणि जेव्हा त्या शुद्ध ब्रह्माला त्या ठिकाणी शुद्ध सत्वगुणी मायाची उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर असं म्हटलं जातं. असं आपण जीव, जगत आणि ईश्वर याचा विचार मागं करून आलो. तर मग आता काय म्हणतात की ईश्वर, जीव किंवा बाकीचे सर्व जगत हे तर माया कार्य आहे. प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत याची स्वरूपच सिद्ध होणार नाही, ऐक नाही. पहिल्यांदा कायची सिद्धी व्हावं लागेल? मायेची सिद्धी व्हावं लागेल. एका पुरुषापासून पुत्र उत्पत्ती होऊ शकते का? होऊ शकत नाही. म्हणून आता त्याच्यासाठी एक स्त्री आपल्याला मानावं लागेल का नाही? तसेच शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी माया म्हणून कोणीतरी मानावं लागेल का नाही? मानावंच लागेल. म्हणजे आधी तुम्हाला पुरुषाकरता स्त्रीचा विचार मांडावाच लागेल, करावाच लागेल. तसं शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी माया ही मानावीच लागेल. आणि मायाची सिद्धी झाली का ह्या जगताचा आपलं हे जगत कार्य ह्या ठिकाणी सिद्ध होऊ शकतं की नाही? हे स्वाभाविकपणे सिद्ध होऊ शकतं. म्हणून ईश्वरापासून माया प्रथम मायेची सिद्धी झाल्या वाचून ईश्वर, जीव किंवा जगत याचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. म्हणून ईश्वरापासून माया उत्पत्ती झाली. म्हणून ईश्वरापासून माया उत्पत्ती झाली असे म्हणता येणार नाही. तसे म्हटले तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. आणि तसं जर म्हटलं तर काय होईल? काय होईल? पुत्रापासून पित्याची. वास्तविक पाहिलं तर नेम काय? पित्यापासून पुत्राची. पण इथं कसं होईल? पुत्रापासून पित्याची उत्पत्ती झाली असं मात्र त्या ठिकाणी होऊ शकतं. तसे म्हटलं तर पुत्रापासून पित्याची उत्पत्ती होते असे म्हणावे लागेल. अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे. आणि म्हणून ही माया कशी? माया म्हणजे जी नाहीची तिला काय म्हणायचं? माया, आहे का नाही? म्हणजे नाहीलाच आपण काय म्हणतो? माया असं म्हणतो. म्हणजेच ती कशी आहे? उत्पत्ती रहित आहे. तिला उत्पन्न करावं लागतं का? जसे रूपाच्या पुढे सावलीला उत्पन्न करावं लागतं का? आपली जी सावली पडती, आता सकाळ झाली, ऊन पडलं, तर उन्हामध्ये सावली आपण निर्माण करून घेऊन जातो का? ती बरोबरच असते. तिला उत्पन्न करण्याची आवश्यकता आहे का? उत्पन्न करण्याची आवश्यकता नाहीच आहे, ती स्वाभाविकपणे असते. म्हणून अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे. म्हणून अनादी आहे. अनादी आहे म्हणजे जसं रूप आलं, रूप कधीपासून आहे? शरीर कधीपासून आहे? मग सावली कधीपासून आहे? जेव्हापासून आपलं शरीर असतं तेव्हापासूनच आपली सावली असते का नाही? असंच लक्षात घ्यायचं. म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो. म्हणून माया अंतवान आहे. आता ती अनादी का म्हणली बरं? जसं ब्रह्म आलं तसं ब्रह्माबरोबर माया येते का नाही? जसं रूपाबरोबर छाया येते का नाही? रूपाबरोबर छाया येते तसं ब्रह्माबरोबर माया येते. पण एकदा लक्षात घेतलं की एकदा आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर मायेला काही महत्त्व राहतं का? एकदा आपल्या रूपाचं आपल्याला ज्ञान झालं तर ही माझी सावली आहे, बरोबर आहे ना? आता ते लहान लेकरं असतात की नाही, ती सावली जेव्हा पाहतात की नाही ते सावलीला घाबरतात का नाही? आणि त्याला जेव्हा व्यवस्थित दाखवलं जातं की ही तुझीच सावली, त्याच्यानंतर ते घाबरतात का? तसं हे माया, हे जगत, अविद्या कार्य हे कोणापासून निर्माण झालं? आपल्या ज्ञानापासून का अज्ञानापासून? आपल्या अज्ञानापासून निर्माण झालं. आणि जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व राहतं का? महत्त्व राहत नाही. म्हणजे ती माया आणि मायाकारी हे जगत हे शेवटी अंतवती ठरतं का नाही? याचा शेवटी नाश स्वाभाविकपणे होतो का? नाश होण्यापेक्षा नाश होतो का? याचा बाधच होतो. खरं पाहायला गेलं तर बाधच होतं ना. आता लक्षात घ्या, तुकोबरा म्हणतात लोटांगणी, म्हणजे लोटांगण घेतलं तर सावली नष्ट होते का नाही? दिसते का आपल्याला?
आणि उभं राहिल्याच्या नंतर परत सावली इथेच का नाही जागेवरती येतच असते, आहे का नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा त्याचं ज्ञान करून घ्याल तेव्हा त्या मायाचा बाध होतो, आणि जेव्हा ज्ञान होत नाही तेव्हा माया परत आपल्याला प्रतीतीला येते का नाही, प्रतीतीला ही स्वाभाविकपणे येतच असते. मग अंतवान आहे का नाही ती माया, अंतवती आहे. जेव्हा ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ बोध होतो तेव्हा तिला अंतवती म्हणायचं, आणि जोपर्यंत आपल्याला ब्रह्मस्वरूपाचा बोध होत नाही तोपर्यंत तिला अंतवती म्हणता येईल का, तोपर्यंत जगत कार्य सगळं प्रतीतीला येईल का नाही, सगळं प्रतीतीला आपल्याला येतच असतं. अशा रीतीने माया उत्पत्ती रहित आहे म्हणून अनादी आहे. ब्रह्मज्ञानाने मायेचा नाश होतो. नाश होतो म्हणण्यापेक्षा बाध होतो, आहे का नाही महाराज. इथं नाश होतो म्हणजे काय करायचा, नाश शब्द एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा नाश झाला, बरोबर ना. त्याचा नाश झाला. हा, त्याचा नाश शब्दाने काय घेतो आपण, बाधच घेतो, आहे का नाही. मग मायाचा नाश म्हणण्यापेक्षा मायाचा काय घ्यायचा आपण, बाध त्या ठिकाणी घ्यायचा, आहे का नाही. ब्रह्मज्ञानाने मायाचा नाश होतो म्हणून माया अंतवान आहे. स्वतःहून विलक्षण म्हणून मिथ्या आहे. ती माया सत नाही, असत नाही, स्वतःहून कशी विलक्षण स्वरूपाची आहे. आता याचा विचार होऊन गेला आपला. म्हणून मिथ्या आहे. ज्याचा तिन्ही काळी बाध होत नाही त्यास सत म्हणतात. आता ज्याचा तिन्ही काळामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती चैतन्य आहे तसंच आहे का नाही, चैतन्य आहे तसंच त्या ठिकाणी आहे. परंतु अवस्था बदलत राहतात की नाही, अवस्था मात्र बदलत राहतात, बरोबर आहे का नाही. म्हणून आता याच्यामध्ये काय घ्यायचं की ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही त्याला म्हणायचं सत, आणि ज्याचा कोणत्या तरी काळामध्ये बाध होतो त्याला सत म्हणायचं का असत म्हणायचं, त्याला असतच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. तसं ब्रह्मचैतन्य आहे, त्याचा तिन्ही काळामध्ये बाध आहे का, बाध नाही. म्हणून तो तुकोबराय काय म्हणले, सत्य तू विठ्ठला, त्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही. आणि ह्या जगत कार्य, माया, या सगळे पदार्थ याचा बाध होतो की नाही, याचा स्वाभाविकपणे बाध होत असतो. म्हणून त्याला सत मानता येईल का, त्याला सत मात्र मानता येणार नाही. पण काही काळामध्ये प्रतीतीला येतं की नाही, अहो काही काळामध्ये प्रतीतीला तुम्हाला येतं की नाही, प्रतीतीला तुम्हाला येत असतं. ज्याचा तिन्ही काळी बाध होत नाही त्या सत म्हणतात. असे फक्त ब्रह्मचैतन्यच आहे. माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते. आणि माया काय होते, जेव्हा आपल्याला जसं रज्जूचं यथार्थ रूपाने ज्ञान झालं का सर्पाचा स्वाभाविकपणे बाध होतो की नाही, सर्पाचा स्वाभाविकपणे बाध होत असतो. तसं ब्रह्मचैतन्याचं एकदा आपल्याला यथार्थ स्वरूपाचा बोध झाला की त्या ब्रह्मज्ञानाने काय होतो, मायेचा त्या ठिकाणी बाध होतो. आता इथं बाध शब्द वापरला का नाश वापरला, काय वापरला, बाधच वापरला, आहे की नाही. मग नाश म्हणायचं, बाधच म्हणायचं. कारण आपल्याला जसं संध्याकाळी पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, रज्जू सर्प प्रतीताला येतो, आणि बॅटरी आणून पाहिलं की तिथं सर्प नसून रज्जूच आहे. पण दुसऱ्या दिवशी हातामध्ये जर बॅटरी नसेल तर पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, आणि आपल्याला सर्पाचा जर संस्कार असेल तर सर्प दुसऱ्या दिवशी प्रतीताला येणार नाही का, येणार आहे. फक्त आता त्याला महत्त्व देणार आहे का आपण, महत्त्व देणार नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणून माया ब्रह्मज्ञानाने बाधित होते म्हणून स्वतःहून विलक्षण आहे. मग ही माया कशी झाली, स्वतःहून विलक्षण झाली का नाही, सत आहे का, पण सतरूपाने प्रतीतीला आले का नाही, आहे का नाही. आणि ब्रह्मस्वरूपाचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं तेव्हा ती मात्र प्रतीतीला आलेले नाही, मग स्वतःहून विलक्षण ठरले का नाही, म्हणून स्वतःहून विलक्षण पण झाले. ज्याची तिन्ही काळी प्रतीती होत नाही ते शशशृंग किंवा आकाशपुष्प याप्रमाणे असत आहे. आता आपण नेहमी म्हणतो की काय, गंधर्व दुर्ग काय पाडावे, गंधर्व दुर्ग म्हणजे गंधर्वाचे आकाशामध्ये, आहे का नाही, किल्ले वगैरे गड वगैरे असले तर पाडता आले असते का नाही. काय शशी विषानं मोडावे, मग शशाला शिंग असली तर आपल्याला मोडता पण आले असते. पण जसं आकाशामध्ये गंधर्वाचे किल्ले आहेत का, किल्ले नाही. आकाशाला कधी पुष्प पाहिलं का, पुष्प नाही. आणि सशाला कधी शृंग पाहिलं का, पाहिलं नाही. वांजेला कधी पुत्र पाहिलं का, वांजेची येले का, कैची जन्मपत्रिका, जन्मपत्रिका पंचांग घेऊन आपण त्याची पत्रिका काढली पण असते. पण आता तो वांजेचा पुत्र त्याची तर सिद्धी व्हायला पाहिजे का नाही. किंवा के कल्पुनिळी नभी भूमिका, आकाशामध्ये हे सगळं निळसर दिसतं, हे ठिकाण, ही जमीन आपल्याला ती दिसते, पण तसं आहे का त्या ठिकाणी, तसं मात्र त्या ठिकाणी नाहीचे. तशी माया ही कशी ख पुष्पाप्रमाणे आहे,
आहे का नाही. आकाश जसं निळं प्रतीला येतं का नाही, तशा पद्धतीनं माया आपल्याला प्रतीला येते. पण आकाश निळं आहे हे सिद्ध करता येईल का? पण प्रतीला येतं का नाही आपल्याला. तसंच माया या आकाशाप्रमाणे, वांजेच्या पुत्राप्रमाणे, ख पुष्पाप्रमाणे, आपलं ख पुष्पाप्रमाणे, शशशृंगाप्रमाणे प्रतीला मात्र येत असते. ते शशशृंग किंवा आकाश पुष्प याप्रमाणे असत आहे. माया किंवा माया कार्य यांची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. बघा आता माया म्हणा किंवा माया कार्य म्हणा यांची काय होते, ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेमध्ये प्रतीती होते. एकदा आपल्याला ब्रह्मज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही, बघा बरं का, ब्रह्मज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला तिन्ही काळामध्ये ही माया प्रतीला येते का नाही. तिन्ही काळामध्ये माया प्रतीला येते. जसं आपण पहा बरं, तिन्ही काळामध्ये प्रतीला आले, पण तिन्ही काळामध्ये तिचं अस्तित्व असतं का? तिन्ही काळामध्ये तिचं अस्तित्व अजिबातही नसतं. उदाहरणार्थ का आपण काय पाहिलं होतं, ओंकार महाराज आठवतं का? जसं शुक्तीवर रजत पाहिलं होतं आपण, बरोबर आहे का नाही. शुक्तीवर रजत पाहिलं होतं. मग शुक्तीवर रजत आपल्याला कुठून प्रतीला यायचं, दुरून आपल्याला प्रतीला यायचं, आणि परत दूर गेल्यावर परत प्रतीला यायचं, आणि जवळ आल्यावर येत होतं का? आपल्याला येत नव्हतं प्रतीला. पण वास्तविक पाहिलं तर त्या ठिकाणी रजत आहे असं आपल्याला प्रतीला येत होतं, पण खरं तर त्याच्यावरती रजत होतं का? रजत नव्हतं. जेव्हा आपल्याला शुक्तीचं यथार्थ ज्ञान झालं, शुक्तीचं यथार्थ ज्ञान झाल्याच्या नंतर आपण म्हणू का त्याच्यावरती रजत खरं आहे? खरं नाही. पण ते आपल्याला तिन्ही काळामध्ये प्रतीला येत होतं का? नव्हतं. तिन्ही काळामध्ये प्रतीला येत होतं. जसं रजेवरती आपल्याला सर्प हा कायमस्वरूपी आपल्याला भासू शकतो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला रज्जूचं यथार्थ ज्ञान होत नाही, जोपर्यंत शुक्तीचं यथार्थ ज्ञान होत नाही, तोपर्यंत हे प्रतीला येऊ शकतं का नाही. तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही काळामध्ये माया प्रतीला येऊ शकते का नाही. मी सुखाने झोपलो काही जाणत नाही, हे अज्ञान राहीलच का नाही त्या ठिकाणी. या आज्ञा नाही, हे काय माया कार्य आहे का नाही. आणि स्वप्नामध्ये आपल्याला जे काही पदार्थ प्रतीला येतात हे सुद्धा माया कार्य आहे का नाही. आणि जागृतीमध्ये हे धडधडीत भरदिवसा शिव दरोडा अशा पद्धतीने हे सगळं प्रतीला येतं का नाही. हे सगळं माया कार्य आहे का नाही. म्हणजे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये तिन्ही काळामध्ये मायेचा परिणाम आपल्याला प्रतीला येतो का नाही. तिन्ही काळामध्ये आपल्याला प्रतीला येतो. आणि जेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ रूपाने ज्ञान होतं तेव्हा ह्या तिन्ही काळामध्ये प्रतीला येणारच आहे. काही येणार नाही, येणारच आहे. ब्रह्मज्ञान झालं तरी आपल्याला प्रतीला येणारच आहे. आपण नेहमी एक उदाहरण सांगतो, काय मिरचीच्या बाजारात ठसका ज्ञानाला पण येतो आणि अज्ञानाला पण येतोच की नाही. का अज्ञानी मनुष्याला येतो, ज्ञानी मनुष्याला येत नाही. दोघांना मात्र त्या ठिकाणी येतच असतो, बरोबर आहे का नाही. तसं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही काळाची प्रतीती ज्ञानी मनुष्याला येते आणि अज्ञानी मनुष्याला येते. याचा विचार जर केला तर दोघांना सारखीच येते. का अज्ञानाला जास्त येते, ज्ञानाला कमी येते. दोघांना सारखीच येते. फक्त महत्त्व कोण देत नाही. अज्ञानी मनुष्य त्याला महत्त्व देतो आणि ज्ञानी मनुष्य त्याला महत्त्व देत नाही. इतकंच फक्त त्याच्या ठिकाणी विचारात घ्यायचं. मग माया तिन्ही काळामध्ये प्रतीला येते का नाही, येतेच असते त्या ठिकाणी. कुठपर्यंत आलतो आपण. ज्याचा तिन्ही काली प्रतीती होत नाही ते शशशृंग किंवा आकाश पुष्प याप्रमाणे असत असते. माया किंवा माया कार्य यांची ब्रह्मज्ञानाहून पूर्वी तिन्ही अवस्थेत प्रतीती होते. ती अशी बघा कशा अवस्थेमध्ये प्रतीला येते. मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. आता सुरुवातीला काय म्हणतो तो, मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. उलट मला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कशी होणार आहे. उपासना वगैरे करून मला त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार आहे. आता उपासना करून ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार आहे हे सुद्धा अज्ञान आहे का नाही. वास्तविक पाहिलं तर तो ब्रह्म नाहीच आहे का. ज्ञान होण्याच्या आधी आणि ज्ञान झाल्याच्या नंतर ब्रह्मच आहे का नाही. तो का म्हणेस आहे, देव आहे तैसा आहे. तो जसा आहे तसा आहेच आहे. त्याच्यामध्ये काही बदल होतो का, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तरी पण म्हणतो मला उपासना आदी वगैरे साधनं करून ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणजे असा तो जागृतीमध्ये मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही असं म्हणतो की नाही. ही विपरीत भावना त्याच्या ठिकाणी आहेच आपल्याला. असं त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये प्रतीला येते का नाही, प्रतीला येतं. मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही अशी जागृतीमध्ये मायेची प्रतीती होते. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात, हत्ती,
काय काय डोंगर, नदी, नाले, पर्वत, जंगल, चंद्र, सूर्य, नक्षत्र आदी हे सगळं त्याला स्वप्नामध्ये, आता 6व्या तरंगामध्ये याचा विचार आपल्याला करायचा आहे. हे सगळं स्वप्नामध्ये प्रतीतीला येतं का नाही? बरं, हे सगळं, हे जे जड जड पदार्थ आहे ते मायेच्या कोणत्या गुणाचं कार्य आहे बरं? हे सगळे जड पदार्थ आहे का नाही? हे सत्वगुणाचं कार्य आहे का रजगुणाचं कार्य आहे का तमगुणाचं कार्य आहे? तमोगुण. हे तमगुणाचं कार्य. आणि त्याला प्रतीतीला येतं का नाही? कुठं? स्वप्नामध्ये प्रतीतीला येतं का नाही? स्वप्नामध्ये जेव्हा तो जीव असतो तेव्हा त्याला काय नाव येतं बरं? स्वप्नात त्याला तेजस म्हटलं आपण, का प्राज्ञ म्हटलं, का विश्व म्हटलं? स्वप्नात त्या जीवाला काय नाव येत होतं? नाही लक्षात राहिलं? तेजस हे नाव त्याला येतं का नाही? तेजस हे नाव त्याला त्या ठिकाणी येत असतं, आहे का नाही? किती दिव्यता त्याच्या ठिकाणी असती. काय जैसे स्वप्नेचे नाही, जैसे निद्रेचं सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल मोडे. माऊली म्हणताय का नाही? झोपेचं सुख मोडतं का? आणि मार्ग त्याचा किती पटकन उरकत असतो बसमध्ये बसल्या वगैरे. आणि मग सकाळी उठून पाहतो तर बापरे बाप किती दूर आपण आलो, असं होतं का नाही? तसं स्वप्नामध्ये तो निलगिरी पर्वत वगैरे सगळं वरचा उत्तर प्रदेश सगळा फिरून येतो का नाही? कधी? रात्रीचा तो त्या ठिकाणी जात असतो. ऊन कधी पडतं? रात्रीचंच पाहतो. निलगिरी पर्वत कधी पाहतो? रात्रीचं चमचम असणाऱ्या उन्हामध्ये त्या ठिकाणी पाहतो. त्याला नाव काय त्या ठिकाणी ठेवलं? तर त्याला तेजस असं नाव त्या ठिकाणी ठेवलं, आहे का नाही? असं चला. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते मायाकार्य आहे. म्हणजे मायाकार्य म्हणजे मायाच्या तमोगुणाचं कार्य आपल्याला प्रतीतीला येतं, असं लक्षात घ्यायचं. आणि त्याचं ज्ञान जे असतं ते ज्ञानाला कारण कोण आहे? सत्वगुण. म्हणजे चैतन्य आश्रित. काय सुरुवात आहे महाराज? त्या सुरात 4थ्या तरंगामध्ये आपण पाहिलं, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आश्रित अविद्येचा तमगुणाचं कारण पदार्थ आणि सत्वगुणाचं कारण त्याचं ज्ञान. या दोन्ही गोष्टी कुठं असतात? स्वप्नामध्ये सुद्धा असतात आणि जागृतीमध्ये सुद्धा असतात. कारण ज्ञान जे होतं असतं ते ज्ञान त्रिपुटी शिवाय होतं का त्रिपुटी वाचून होतं? ज्ञान जे असतं ते आठवतं का तुम्हाला? ज्ञान जे होतं की नाही आपल्याला ते त्रिपुटी रहित असतं का त्रिपुटी सहित असतं? सांगा बरं. तोवर पाणी पितो मी. त्रिपुटी सहित होतं ना. हा, त्रिपुटी सहित होतं. त्रिपुटी सहित असतं. आता जागृतीतलं सांगा बरं कसं त्रिपुटी असते? जागृतीतली त्रिपुटी सांगा ना. ज्ञाता ज्ञान काय? अहो जागृतीमध्ये काय असतं? अंतकरण असतं का? अंतकरण. त्याची इंद्रियाच्या द्वारे वृत्ती बाहेर जाते. बरं, अंतकरण आहे का? आहे. चैतन्य आहे का? आहेचे. बरोबर आहे ना? आणि अजून काही पदार्थ आहे का? हो. पदार्थ आहे. इंद्रिय आहेत का त्याला जाणणारे? डोळे वगैरे कान वगैरे आहे का जागृतीमध्ये? ठीक आहे ना? हे ज्ञान होतं का नाही जागृतीमध्ये? आता स्वप्नामध्ये काय आहे बरं? पहिली गोष्ट चैतन्य आहे का? आहे. चैतन्य आहे. अजून काय आहे? खरी इंद्रिय आहेत का? स्थूल इंद्रिय आहेत का स्वप्नामध्ये? नाही. मग स्वप्नामध्ये कोणती इंद्रिय आहेत? नाही, फक्त अंतकरण आणि चैतन्य. आणि कल्पित इंद्रिय नाही का तुम्हाला? हात, पाय, नाक, कान स्वप्नात ते गायब होतात का कुठं? कल्पित इंद्रिय कल्पित आहेत. आणि मग त्रिपुटी शिवाय ज्ञान होईल का आपल्याला? म्हणजे डोळ्याने तुम्ही पाहिलं का नाही? म्हणजे तिथं वृत्तीची आवश्यकता पडली का नाही? जसं जागृतीमध्ये वृत्तीची आवश्यकता आहे तसं स्वप्नामध्ये पण वृत्तीची आवश्यकता आहे का नाही? नीलगिरी वगैरे पर्वत वगैरे तुम्ही पाहिले, ते कसे पाहिले? म्हणजे तुम्हाला डोळे तर होतेच ना तिथं, पण ते खरे होते का खोटे होते? कल्पित होते. कल्पित होते. बरोबर ना? जेव्हा वाघ मागं लागतो तेव्हा तुम्ही पळता का नाही स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये पळता, पण जागृतीतले हातपाय तुमचे हालतात का तसेच असतात? म्हणजे तुम्हाला तिथं मारावं लागेल का नाही? तिथं तुम्हाला मारावं लागेल. आता मग जसं स्वप्नामध्ये आपण त्रिपुटी पाहिली, जागृतीमध्ये आपण त्रिपुटी पाहिली, बरोबर आहे ना? तसं सुषुप्तीमधली त्रिपुटी काय असेल बरं आता? सुषुप्तीमध्ये फक्त चैतन्य असतं ना. आणि त्याचं तुम्हाला ज्ञान कसं काय झालं बरं? मी सुखाने झोपलो होतो. आता ही प्रतीती येते ती अनुभवाची येते का बिगर अनुभवाची येते? मी सुखाने झोपलो होतो. अनुभव. आणि अनुभवाचा आपल्याला अपलाप करता येतो का कधी?
तुम्हाला ज्ञान सुषुप्तीची त्रिपुटी मानावं लागेल का नाही? मानावं लागेल का नाही? मानावंच लागेल. मग कशी मुळात गोष्टी किती असतात? दोनच असतात. एक असतं चैतन्य आणि एक असतं माया कार्य. या दोनच गोष्टी मानल्या का नाही? मग माया कार्य म्हणजे अंतःकरण तिथं आहे का नाही? कुठं? सुषुप्तीमध्ये आहे का नाही? परंतु ते आपल्या स्वरूपात लीन झालेलं आहे. परंतु जेव्हा मी सुखाने झोपलो असं जेव्हा ज्ञान होत असतं, ते ज्ञान अनुभवानेच आपल्याला होत असतं आणि अनुभवाचा आपल्याला अपलाप करता येत नाही. मग तिथं अंतःकरण वृत्ती आपल्याला मानता येत नाही, परंतु अविद्या वृत्ती आपण मानू शकतो की नाही? अहो हे आकाश पाहिलं, हे आकाश निळं आहे का खरं पाहायला गेलं तर? नाहीच आहे. पण हे दिसतंय का नाही धडधडीत आपल्याला? मग आता इथं अंतःकरण वृत्ती मानणार का अविद्या वृत्ती मानणार? अविद्या वृत्ती मानावंच लागेल ना. तसं सुषुप्तीमध्ये कोणती वृत्ती मानायची आपल्याला? अविद्या वृत्ती. अविद्या वृत्तीच त्या ठिकाणी मानावं लागेल. मग ती अविद्या वृत्ती मांडल्याच्या नंतर मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नाही, याचं ज्ञान होतं की नाही आपल्याला? हा अनुभव तुम्हाला आला की नाही? आहे का नाही? आणि याचं ज्ञान तुम्हाला झालं की नाही? याचं ज्ञान झालं. मग वृत्ती वाचून ज्ञान होईल का तुम्हाला? वृत्ती वाचून ज्ञान होणार नाही. मग तिथं कोणती वृत्ती मानायची? अंतःकरण वृत्ती न मानता कोणती वृत्ती मानायची? अविद्या वृत्ती मानायची. त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षी करतो का चैतन्य आपलं परमात्मा करतो? साक्षी त्याचं प्रकाशन करतो. हे मागं पाहिलं की नाही आपण? साक्षी त्याचं प्रकाशन करत असतं, हे लक्षात घ्या. किती वेळ राहिला? 7-8 मिनिटं राहिले. एवढा परिचय पूर्ण होऊ द्या आपला. आता मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही, अशी जागृतीमध्ये मायेची प्रतीती होते. स्वप्नामध्ये जे अनंत पदार्थ प्रतीत होतात ते माया कार्य आहे. म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. म्हणजेच काय झालं? त्याला उपादान कारण कोण ठरलं? मायाच त्या ठिकाणी उपादान कारण ठरलं. माया जर नसेल तर ते उत्पन्न झालं असतं का? झालं नसतं. म्हणजेच ते माया कार्य ठरलं का नाही? माया कार्य त्या ठिकाणी ठरलं. आता उपादान कारण माहिती आहे ना तुम्हाला? घटाचं उपादान कारण कोण? कुंभकार का माती? आणि कुंभार निमित्त कारण. तसं स्वप्नातले हे सगळे पदार्थ याचं उपादान कारण कोण आहे? मायाच त्याचं उपादान कारण त्या ठिकाणी असतं, आहे का नाही? जसं भांड आणि भांड्यात ठेवलेलं लसूण जरी काढून नेला तरी त्याचा वास मात्र तसा राहतोय की नाही? तसं राहतो. तसे जागृत पदार्थ आता प्रतीतीला नाही, पण स्वप्नामध्ये त्याचा दोष मात्र राहतोय की नाही? दोष राहतो की नाही? पदार्थ सत्य आहे का तिथं? नाही. मग त्याचा दोष राहतो आणि तो दोषच आपल्याला काय होतो? परत अंतःकरणामध्ये अशा पद्धतीनं प्रतीतीला येत असतो. आणि स्वप्न कशात पडतं आपल्याला नेहमी माहितीच असतं, ठीक आहे ना? ते माया कार्य आहे. म्हणजे माया त्यास उपादान कारण आहे. म्हणजेच काय ठरलं? माया त्याला उपादान कारण आहे. म्हणून त्याची प्रतीती तीच मायाची प्रतीती. म्हणून त्याची प्रतीती त्याची म्हणजे त्या असणाऱ्या अनंत पदार्थाची प्रतीती. म्हणजेच थोडक्यात तुम्ही कशाची प्रतीती पाहता? मायेचीच प्रतीती पाहत असतात. आणि कशाने पाहता असतात? मायेनेच पाहता असतात. का ब्रह्माने पाहता येतं? पाहता कशाने पाहता? अंतःकरणाने पाहता, वृत्तीनं पाहता, अनुभव घेता. अंतःकरण, वृत्ती हे सगळं काय? हे ब्रह्मचैतन्याचं कारण आहे का मायाचंच कारण आहे? मायाचंच कारण आहे. मायेच्याच कारणामध्ये सगळं आपण पाहत असतो, आहे का नाही? ज्ञानही पाहतो आणि अज्ञानही पाहतो. बंध सुद्धा कुठं होतं? मायेतच होतो. आणि मुक्त सुद्धा कुठं होतो? मायेतच होत असतो आपण. म्हणून त्याची प्रतीती व तीच मायेची प्रतीती. आणि जागे झाल्यावर असे स्मरण होते की मी सुखाने निजलो होतो, काही जाणत नव्हतो. आणि जेव्हा तो जागा होतो की नाही, मग काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो. पण किती वेळ झोपलो होतो काही कळालं नाही, पण मला चांगली छान अशा पद्धतीची झोप लागली होती. म्हणजे मी सुखाने झोपलो होतो, ऐक नाही? याच्यामध्ये सुख हे कोणाचं आलं? मायेचं आलं का चैतन्याचं आलं? बोला पुढे. मायेचं आलं का नाही? मी सुखाने झोपलो होतो, हे सुख मायेचं स्वरूप आहे का चैतन्याचं स्वरूप आहे? मी सुखाने आणि काही जाणत नव्हतो, हे ब्रह्मचैतन्याचं स्वरूप झालं का? सुख हे ब्रह्माचं आलं आणि ते जे अज्ञान जाणत नव्हतो ते माया आली. मायाचा म्हणजे ती अविद्या वृत्ती तिथं आली. आणि मी सुखाने झोपलो होतो हे चैतन्याचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालं. आलं का दोन्ही पण त्या ठिकाणी? कुठं? सुषुप्ती मधलं सुद्धा आलं. तिन्ही अवस्थेत सांगायचंय. तिन्ही अवस्थेमध्ये ब्रह्म सत असतं, ऐक नाही? आणि तिन्ही अवस्थेमध्ये ब्रह्म सत असतं आणि तिन्ही अवस्थेमध्ये मायामध्ये काय होत असतो?
बदल होत असतो असं लक्षात घ्यायचं. म्हणजे ती कशी परिवर्तनशील आहे ना माया. जागृतीमध्ये तिचं स्वरूप कसं असतं, स्वप्नामध्ये तिचं स्वरूप कसं असतं आणि सुषुप्तीमध्ये तिचं स्वरूप कसं असतं, तसं ब्रह्मचैतन्याचं स्वरूप तिने अवस्थेत बदललं का आहे तेच राहिलं. म्हणजे जागृतीमध्ये होणारं सुख, आनंद स्वप्नामध्ये स्वरूप आहे होणारं ब्रह्म असं सुख. घ्यायचं ना. हा ब्रह्म सुखरूप आहे म्हणून ते सुख त्याच्या ठिकाणी घ्यायचं. आपलं चाललं काय होतं, ब्रह्म तिन्ही काळामध्ये सद्रूप असतं का नाही आणि माया तिन्ही हा. काळामध्ये सद्रूप आहे का हे लक्षात घ्यायचं. तिन्ही काळामध्ये तिचं स्वरूप बदललं का नाही. जागृतीमध्ये जे स्वरूप होतं ते स्वप्नात आहे का, बरं जे स्वप्नामध्ये आहे ते सुषुप्तीमध्ये आहे का. तिन्ही काळामध्ये ती परिवर्तनशील आहे. म्हणजे जे परिवर्तनशील असतं, जे बदल असतं ते सत्य असतं का, आणि ज्याच्यामध्ये असं कधीच बदल होत नाही. सुषुप्तीमध्ये मी सुखाने झोपलो होतो, स्वप्न मला फार छान स्वप्न पडलं आज, ऐक नाही, मला फार आनंद झाला आणि मला जागृतीमध्ये सगळ्या गोष्टी हस्तगत झाल्या. जे मला प्राप्त करायचे ते प्राप्त झालं. आजी धन्य आजी देणं सोन्याचा भाला, आजचा दिवस माझा फार सुखाचा आहे असं म्हणू शकतो की नाही, म्हणू शकतो. म्हणजे जागृतीमध्ये जे सुख प्रतीतीला आलं, स्वप्नामध्ये जे सुख प्रतीतीला आलं आणि सुषुप्तीमध्ये जे सुख प्रतीतीला आलं, त्या सुखामध्ये असं म्हणू शकतो का काल साखर खाली ती जरा थोडी गोड नव्हती आणि आजची साखर मात्र फारच गोड आहे का, कालची आणि आजची साखर सारखीच होते. तिची गोडी काही कमी जास्त होत असते का, गोडी मात्र कशी असते एकसारखी असते. तसं ब्रह्माच्या ठिकाणी जे सुख असतं ते कसं असतं, जागृतीमध्ये घ्या, स्वप्नामध्ये घ्या, सुषुप्तीमध्ये घ्या, सगळीकडे घेतलं तर कसं असतं, सारखंच असतं. तसं मायेचं जागृतीमधलं स्वरूप, स्वप्नामधलं स्वरूप आणि सुषुप्तीमधलं स्वरूप कसं असतं, परिवर्तनशील असतं का नाही. सुषुप्तीमध्ये मी काही जाणत नव्हतं हे थोडक्यातच आपल्याला प्रतिदिन येतं का नाही, स्वप्नामध्ये अधिक येतं का नाही आणि जागृतीमध्ये त्याच्यापेक्षा अधिक येतं का नाही. म्हणजे ते परिवर्तनशील आहे. म्हणजे जे परिवर्तनशील असतं ते नित्य असतं का अनित्य असतं, अनित्य अनित्य असतं आहे का नाही. आणि ब्रह्म नित्य आहे का अनित्य आहे, ब्रह्म नित्य आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणून ब्रह्म सतरूप झालं आणि माया स्वतःहून विलक्षण झाली, एकसारखी राहत नाही म्हणून ती स्वतःहून विलक्षण झाली हे सांगायचं. काही जाणत नव्हतं ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही आणि ते स्मरण जे होतं ते अज्ञात वस्तूचं स्मरण होईल का ज्ञात वस्तूचं स्मरण होईल. बरं आपल्याला जो पदार्थ कधी पाहिलंच नाही आणि त्याचं स्मरण झालं असं म्हणा बरं कोणी, जे पाहिलं त्याचं स्मरण होऊ शकतं की नाही. जसं सुषुप्तीमध्ये जो भोगलं त्याचंच तुम्हाला जागृतीमध्ये स्मरण झालं की नाही. म्हणजे ज्ञात वस्तूचं झालं का अज्ञात वस्तूचं झालं, ज्ञात वस्तूचं स्मरण होऊ शकतं, अज्ञात वस्तूचं मात्र स्मरण होऊ शकत नाही असं लक्षात घ्यायचं. ते स्मरण अज्ञात वस्तूचे होत नाही म्हणून सुषुप्तीतही अज्ञानाची भान आहे. म्हणून सुषुप्तीमध्ये सुद्धा अज्ञानाचं भान होतं आणि भान होतं म्हणजे काय होत असतं, त्याचं भान शब्दाने काय घ्यायचं, ज्ञान मात्र आपल्याला होत असतं. ते अज्ञान व माया एकच आहे. अज्ञान म्हणजेच माया आहे का नाही आणि माया म्हणजेच अज्ञान आहे असं लक्षात घ्यायचं. त्यात मात्र भेद नाही. या रीतीने तिन्ही अवस्थेत मायेची प्रतीती होते. तिन्ही अवस्थेमध्ये मायेची प्रतीती होते का नाही, होत असते. मायेची प्रतीती फक्त परिवर्तनशील रूपाने होत असते आणि ब्रह्माची प्रतीती एक रस एकसारखं अखंडित जसं आहे तशाच पद्धतीची होत असते. म्हणून माया असताहून विलक्षण, सत्ताहून विलक्षण, असताहून विलक्षण पाहिलं विचार आणि सत्ताहून विलक्षण आहे असा विचार आपण तिचा पाहिला. म्हणून असणाऱ्या मायेचे कार्य ही सत्ताहून विलक्षण आहे. जसं कारण असेल तसंच कार्य होईल का नाही. बरं जशी माती असेल तसंच घट होईल का नाही. जसं बीज पेराल तसंच पीक येईल का नाही, का वेगळं येईल. जसं बीज पेरून या त्याची घ्यावे फळं, जसं बीज असेल तसंच त्याला फळ येईल का नाही. जसं तुम्ही म्हणता नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज चांगलं शुद्ध असेल तर फळं सुद्धा चांगली रसाळ येतात आणि बीजच जर खराब असेल तर फळं सुद्धा कशी येतात, खराब येतात. मग जसं कार्य आपलं जसं कारण असेल तसंच कार्य प्रतीतीला आहे का नाही, तसंच कार्य. मग आता इथं स्वप्नामध्ये पहा, जागृतीमध्ये पहा, सुषुप्तीमध्ये पहा, सगळं असं बदल होत चालतो. याचा अर्थ कारणातच दोष आहे का नाही, इथं कारणातच दोष आहे का नाही. आणि ब्रह्मचैतन्याचा विचार केला तर त्याच्यात तुम्हाला दोष पाहायला मिळाला का नाही, मिळाला का, मिळालाच नाही. अहो एकसारखं चालं ना, स्वप्नात जे सुख आहे तेच जागृतीमध्ये आलं, तेच सुषुप्तीमध्ये आलं, सुख एकसारखंच प्रतीतीला आलं आणि मात्र माया कार्य मात्र भिन्न भिन्न रूपाने प्रतीतीला येते. म्हणून ती स्वतःहून विलक्षण शिवाय अनिर्वचनीय
आहे का नाही, निर्वचन अनिर्वचन, आणि कशी मग ठरली ती पर्यायानं मिथ्या ठरली. स्वतःहून विलक्षण असणाऱ्या मायेचे कार्य हे स्वतःहून विलक्षण म्हणजे मिथ्या आहे. त्यासच अनिर्वचनीय म्हणतात. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय होला ओंकार महाराज? निर्वचन अनिर्वचन, आहे का नाही. कथन करणे, शब्दात वर्णन करता येत कथन नाही, करता येते आणि करता येत नाही. कथन कर शब्दात वर्णन करता येत नाही. हा म्हणजे कथन करणे आणि कथन करता येत नाही, आहे का नाही. सळ होईनं आणि सांगता येणं असं सळ घ्या. अनिर्वचन म्हणतात. म्हणून माया व तिचे कार्य, वेद, सद्गुरू इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही. आता जरा वेगळा विचार आला का नाही. जसं कारण असतं तसं कार्य असतं, पण इथं वेद सद्गुरू सुद्धा काय माया कार्य आहे का नाही. अहो वेद म्हणा सद्गुरू म्हणा हे सुद्धा काय झालं आता पर्यायानं, नाही लक्षात आलं. मायाकारी झाली, मायाकारीच झालं, मायाच झाली आबा ती पण. माया झाली. बरं ती माया आहे ती तमोगुणी आहे का रजगुणी आहे का सत्वगुणी आहे? वेद सद्गुरू सत्वगुणी. सत्वगुणी. आणि सत्वगुणी बंधनाला कारण ठरतो का मुक्त होण्याला कारण ठरतो? मुक्त होण्याला. मुक्त होणार. वेद सद्गुरूने तुम्हाला कधी बंद केला आणि कधी द्वैत निर्माण केला तुमच्या ठिकाणी? उलट ते काय म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. मायचे हे सत्वगुणाचं कार्य आहे का नाही वेद सद्गुरू. मग हे द्वैताची कधी सिद्धी करतात का? उलट हे सिद्धी करायची झाली तर कशाची करतात? अद्वैत तत्वाची सिद्धी करतात. म्हणजे त्या ठिकाणी वाद निर्माण करत नाही, असं लक्षात घ्यायचं. म्हणून मायावतीचे कार्य, वेद, सद्गुरू इत्यादी सर्व पदार्थापासून द्वैताची सिद्धी होत नाही व श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या अद्वितीयत्वास वाद येत नाही. बघा आता हे सगळं आहे का नाही, हे द्वैताची मात्र सिद्धी होत नाही. सिद्धी होत नाही म्हणण्यापेक्षा ही सिद्धीच करून देते नाही. देतात का सिद्धी? सिद्धी मात्र करून देत नाही. त्याच्यासाठीच हे कसे असतात? तत्पर असतात, जागे असतात आणि सर्वज्ञ असतात. तीन गोष्टी आपण सर्वज्ञ पाहिल्या का नाही. सद्गुरू सर्वज्ञ पाहिले, वेद सर्वज्ञ पाहिलं आणि ईश्वर सर्वज्ञ पाहिलं. हे काय करतात? तत्पर असतात का? द्वैताची मात्र सिद्धी करू देत नाही. उलट द्वैतापासून त्यांना काय करतात? बाजूला करतात. द्वैताचे बंधनना बांधीजे, माऊली वारंवार सांगतात की नाही. म्हणजे ते द्वैताची मात्र सिद्धी करू देत नाही. श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या आणि श्रुतीनं प्रतिपादन केलेल्या ब्रह्म कसं सांगितलं? श्रुतीनं वेदाने ब्रह्म कसं सांगितलं आपल्याला? अद्वितीय म्हणजे एक सांगितलं का नाही. आणि ते सचित आनंद रूप आहे असं वर्णन करून सांगितलं का नाही. आणि जगत कसं सांगितलं? 3 भूतापासून सांगितलं, 5 भूतापासून सांगितलं आणि क्रमा वाचून सांगितलं. एक सारखं वर्णन केलं का जगताचं? आणि परमात्म्याचं एक सारखंच केलं का नाही वर्णन? मग श्रुतीचं तात्पर्य काय आहे? ब्रह्म प्रतिपादन करून सांगणं का जगत प्रतिपादन करून सांगणं? ब्रह्मच प्रतिपादन करून सांगायचं कसं सांगितलं होतं? एक ब्रह्म आहे का नाही. एकच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म कोण आहे? तर तू नसून दुसरीचे ब्रह्म का ते पण तुझे तत्वमसी. काय सांगितलं? तू सांगितलं आणि एक सांगितलं म्हणजे तूच एक जगामध्ये आहे का नाही. आणि तुझं सगळं काय आहे? स्वरूप त्या ठिकाणी आहे. हेच खरं ज्ञान आहे त्या ठिकाणी. म्हणून श्रुती प्रतिपादित ब्रह्माच्या अद्वितीयत्वास वाद येत नाही, आहे का नाही. का वाद आला नाही बरं याच्यामध्ये? द्वैताची सिद्धी केली का अद्वैताची सिद्धी केली वेद सद्गुरूने? अद्वैताची सिद्धी केली. म्हणून ब्रह्माच्या अद्वैताची सिद्धी केली. अद्वैताची सिद्धी केली म्हणून ब्रह्माच्या अद्वैतत्वास बाध आला नाही. द्वैताची सिद्धी केली असती तर मात्र बाध आला असता. कारण जसे चैतन्य सद्रूप आहे तसे मायावतीचे कार्य सद्रूप होईल. बघा जसं चैतन्य सद्रूप आहे का नाही. तिन्ही काळामध्ये सत्य तू म्हणजे सतरूपाने आहे का नाही चैतन्य, ब्रह्म चैतन्य. जसे चैतन्य सद्रूप आहे तसे मायावतीचे कार्य सद्रूप होईल. मायावतीचं कार्य ब्रह्म चैतन्यासारखं सत्यरूपाने जर होईल तर अद्वैताची हानी होईल. मग अद्वैताची हानी होईल, बरोबर का नाही? होऊ शकते. पण मायावतीचे कार्य तिन्ही काळामध्ये सतरूपाने आहे का परिवर्तनशील रूपाने आहे? म्हणजे ती सद्रूप आहे का? ती सद्रूप नाही. ती जर सद्रूप झाली असती मग ब्रह्म चैतन्याची हानी नसती झाली का? आणि आपली वेदांत शास्त्राची इमारत दुसऱ्या तरंगामध्ये कोसळून नसते गेले का? पण कोसळण्यासारखं वाटतं का काही कुठं तुम्हाला शंका वगैरे? येऊ शकत नाही.
पण माया व तिचे कार्य मिथ्या आहे. म्हणून माया आणि तिचं कार्य काय ठरलं? शेवटी मिथ्या ठरलं. मिथ्या ठरलं म्हणजे कसं मिथ्या ठरवायचं? सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या ठरवायचं, असं लक्षात घ्यायचं. म्हणून द्वैत सिद्ध होत नाही व ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी होत नाही. म्हणून काय झालं? तिचं द्वैत सिद्ध होत नाही, तिच्यामुळं द्वैत सिद्ध होत नाही. आणि शिवाय तिच्यामुळं तिच्या सत्वगुणामुळे, लक्षात घ्या, आहे का नाही, रजगुण आणि तमोगुणामुळे होऊ शकतं, पण जेव्हा वेद सद्गुरू सत्वगुणाचं कार्य होतं तेव्हा मात्र त्या ठिकाणी काय होत नाही? द्वैत सिद्ध होऊ देतच नाही. म्हणून द्वैत सिद्ध होत नाही व ब्रह्माच्या अद्वितीयत्वाची हानी सुद्धा होत नाही, आहे का नाही. जसे स्वप्नातील पदार्थ मिथ्या असतात परंतु त्यापासून द्वैत सिद्ध होत नाही. जसे स्वप्नातले पदार्थ कसे असतात? सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्याच असतात की नाही? मिथ्याच असतात, परंतु त्यापासून द्वैत सिद्ध होतं का? दोन आहे असं सिद्ध होतं का? अहो, हे स्वप्नाची विचित्रच आहे ना. कोण झालं होतं? आपणच झालो का नवीन कोणी झालं होतं? जैसा स्वप्नी परिवार एकाएकी, ऐक नाही, त्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये सगळा परिवार उभा राहतो आणि मग ते नदीमध्ये सगळे वाहून जातो. याच्या मागं जाऊ का त्याच्या मागं जाऊ, असं होतं का नाही? आता तो काय कोणा मागं गेला होता का? तो त्याच्या मागच फिरत होता, तो त्याच्या मागच फिरत होता, आहे का नाही? तसं तिथं हानी होते का? कुठं? जागा झाल्याच्या नंतर त्याला सगळं कळतं का हे सगळं खोटं आहे. म्हणून त्यापासून द्वैत सिद्ध सुद्धा होत नाही. अद्वैतच म्हणजे त्याला पडलेलं स्वप्न आणि तो त्यापासून मात्र भिन्न नसून कसं आहे? एकच आहे, हे आपल्या पूर्ण लक्षात येऊन जातं. आता याच्यातला विचार समजा जरा गडबडीत झाला असेल तर याच्यावरती आपण संध्याकाळी परत विचार करू. आता या ठिकाणी वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते